शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहेत तुम्ही? मजेत ना? मजेत असलेच पाहिजे. मी मार्केटवरून घरी घरी आल्याच्यानंतर मस्त अशी कॉफी घेते आणि कॉफीची मी मस्त अशी मजा घेतलेली आहे कॉफी पिऊन. आणि थंबनेलवरून तर तुम्हाला कळलंच असेल की मी काय बनवणार आहे. तर हो, मी आज चिकन मस्त स्पेशल चिकन बनवणार आहे. स्पेशल एवढं पण काही स्पेशल नाही, आपलं गावरान पद्धती साधं. इथे मी सगळं कट करून ठेवलं होतं आणि इथे मी आधी चिकन शिजायला घालणार आहे. मस्त कांदा, टमॅटो, कढीपत्ता, तेजपत्ता, धनिया पावडर, हळद टाकून मस्त आपण हे चिकन शिजत घालूया. ह्याला 2 पाण्यातून धुवून घेतलेले बरं का मी. आणि ह्याला छान, आणि याला एक सांगू का, मी चिकन शिजताना पाणी घालत नाही का? पाणी मी वरून घालते. कसं आहे ना, चिकनला ऑलरेडी पाणी सुटतं म्हणून आपण हे झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी टाकायचं. खाली चिकन थोडं नॉर्मल जसं जसं शिजन तसं चिकन पाणी सोडतं स्वतःचं ते. आणि इथे मी धनिया वगैरे सगळं काही जे काही मसाला असतो आपला, खोबरं वगैरे मस्त भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे तापलेलं पाणी आपण त्या चिकनमध्ये टाकून घ्यायचं छानसं. आणि आहे ना, अळणी पाणी घरात खूप असे आजारी असेल, थोडा ताप, कणकणी किंवा लहान पोरं असतील त्यांना असं अळणी पाणी दिलेलं ना खूप चांगलं असतं शरीरासाठी. खूप लोक असे देतात. आमच्या घरामध्ये लहान पोरं असले कोणी तर आम्ही असं अळणी पाणी काढून देतो. आणि त्याच्यानंतर हे टमॅटो मी भाजायला घेतले. टमॅटो, कोथिंबीर बघा मस्तच आपला मसाला मी करून ठेवला होता. आणि ते तेलामध्ये डायरेक्ट कढीपत्ता, चिकन मसाला, मटन मसाला, धनिया पावडर, बाकी आपले जे काही मसाले सगळे डायरेक्ट मी तेलात टाकलेले आहे. आणि मस्त त्याला कढून घ्यायचे. छान एवढी सुंदर अशी स्मेल सुटते. त्याच्यानंतर हा आपला वाटलेला मसाला मी सगळा त्याच्यामध्ये टाकून देणार आहे. याच्यात स्मेल आणि याच्यात टेक्स्चर बघून ना इतकं भारी वाटलं होतं ना, मला असं वाटलं तर मी मसालाच काढून ठेवा. आणि ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं छानसं. अजिबात काही खालून लागलं नाही पाहिजे. लो फ्लेमवरती छान परतून घ्यायचं. तुम्ही बघा ह्याला कसं ऑइल सुटलं होतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये शिजवलेलं चिकन सगळं त्यात टाकायचं. आणि मस्त बाई, काय मस्त कलर आला आहे ह्याला, काय सांगू तुम्हाला. आणि ह्याला आहे ना असं छानसं कढून द्यायचं मस्त बारीक आहे. वरून घ्यायची कोथिंबीर आणि अशी घ्यायची ना वरून मस्त सोडायची कोथिंबीर कट करून. तुम्ही पण नक्की साधी, सोपी, सरळ पद्धत आणि एक नंबर टेस्टी झालं होतं. तुम्हाला काय सांगू, एक नंबर. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि टाईम पण वाचतो, वेळ पण वाचतो. आणि हे या बघा मस्त असं चिकन. तुम्ही पण या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.